सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सावीच्या हातामध्ये आता खरा पुरावा हा लागलेला आहे. नक्की काय ट्विस्ट आहे ना, हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आहे तिची खूप प्रयत्न चालू असतात की पुरावे शोधण्याचा दामिनी विरुद्ध. तिचे खूप प्रयत्न करते ती, पण आता ती म्हणत असते की अजून किती प्रयत्न करू मी, देऊ किती परीक्षा बघणार आहे माझी ना काय माहिती, असं म्हणत असते. तर इकडे आता जी सावी आहे सावी आता तिथे पंढरीची वारी जाणार असते, त्यामुळे धैर्य आणि सावीला पूजेसाठी बोलवलेलं असतं. धैर्य सावी तिथे पूजेसाठी आलेली असतात आणि दामिनीला पण तिथे बोलवलेलं असतं. दामिनी पण तिथे आलेली असते. सगळेजण तिथे आलेले असतात पूजेसाठी. आता जी सावी आहे ती आता पूर्ण तिचा लूक म्हणजे पूर्ण सावीसारखा करते पहिल्यासारखा, आणि ती आता खरी रिअल सावी. धैर्याला असं वाटतं की ही त्याची सावीच आहे, त्याला असं वाटत असतं आणि तो म्हणत असतो की ही खरंच माझी सावी असेल ना, असं तो म्हणत असतो. आणि आता धैर्य ते मंदिरात येतात, ते पूजेला बसतात. धैर्य आणि सावी पूजा करत असतात. सावी पूजा करताना देवाला हात जोडून प्रार्थना करते, तूच भक्ताचा कैवारी आहेस विठुराया, तूच काहीतरी कर आणि मला जे हवं आहे ना ते पुरावे माझ्या हाती लागू दे. माझ्या बाबाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं सावी म्हणत असते. आणि ती आता तिथे प्रार्थना करत असते देवाला. तर इकडं जी दामिनी आहे तिला खूप राग येतो सावीचा. ती राग बघत असते. तर बाहेर आता सुधाकर काकांचाच म्हणजेच सावीच्या वडिलांचा मित्र तिथे बाहेर हातात एक पाटी घेऊन उभा असतो आणि त्या पाटीवर लिहिलेलं असतं, तुला अपेक्षित असणारे पुरावे माझ्याकडे आहे. ते सावी वाचते आणि आता दामिनी पूर्ण घाबरून जाते. आता सावीच्या हाती दामिनी विरुद्ध पुरावे लागणार आहे. नक्की काय ट्विस्ट आहे ना, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.